आई कुठे काय करते ही मालिका आता संपली आहे, पण यातले कलाकार सध्या काय करतात ही उत्सुकता सगळ्यांनाच आहे. चला तर जाणून घेऊया की हे कलाकार सध्या काय करत असतील. आणि जर तुम्ही अजूनही ह्या मराठी रिव्ह्यू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर पहिला नंबर रुपाली भोसले. हो संजना यांनी अगदी मालिकेची शानच होती. निगेटिव्ह कॅरेक्टर त्यांनी खूप चांगलं पकडलं होतं, पण आता ती एक आठवण म्हणून राहिली आहे. संजना म्हणजे रुपाली भोसले यांनी एक नवीन मर्सिडीज गाडी विकत घेतली आहे. तसेच ते आता नवनवीन शोधात आहेतच. दुसरी गौरी कुलकर्णी. मालिका संपल्यानंतर स्वतःच्या स्टडीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. तिसरं निरंजन कुलकर्णी. हो निरंजन. त्यांनी स्वतःचा फास्ट फूडचा रेस्टॉरंट सुरू केलंय. या रेस्टॉरंटला बऱ्याच लोकांनी भेटी दिल्यात. अपूर्वा गोरे या मालिकेसोबतच मोठ्या झाल्यात असं त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय. सध्या त्या नवनवीन प्रोजेक्ट मध्ये काम करण्याच्या तयारीत आहेत. अश्विनी महागडे. मालिका संपल्यावरही ते सोशल मीडिया तसेच घरगुती प्रोग्राम या काही अन्य प्रोजेक्टवर बिझी आहेत. अर्चना पाटकर यांना या मालिकेची इतकी सवय झाली होती की ते एक दुसरं घरच झालं होतं असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांना आता खूप खाली खाली वाटतं. पूनम चांदोरकर त्याही सध्या नवीन प्रोजेक्टच्या शोधात आहेतच. किशोर महाबले अजूनही या मालिकेतील आठवणींमध्ये रमतात. त्यांना मालिका मनात घर करून बसली आहे असं ते म्हणतात. मधुर आणि प्रफुल्लकर अर्थात अरुंधती यांच्या मिस्टरांचा मिरॅकल ऍक्टिंग क्लास या नावाने एक क्लास आहे. तशा त्यांच्या शाखाही आहेत. तसेच ते स्वतः कॅमेरामॅनही आहेत. हा त्यांचा एक स्वतः घरगुती बिझनेस आहे. तसेच ते एक नवीन प्रोजेक्टसाठी त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. मिलिंद गवळी म्हणजे अनिरुद्ध हे देखील काही नाही तरी नवीन प्रोजेक्ट मध्ये बिझी आहेतच, पण अजूनही त्यांची ही मालिका त्यांच्या मनात ही घर करून बसलेली आहे असं ते स्वतः म्हणतात. अभिषेक देशमुख म्हणजेच यश स्वतःचं आयुष्य योग्य जोडीदारासोबत आनंदात घालवणं तसेच योग्य ते प्रयत्न चालूच ठेवणं असं त्याचा स्वतःचा एक मानस आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मराठी रिव्ह्यू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत रहा